हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे तुम्ही बघू शकता सकाळची गडबड माझी चालू आहे. तर मिस्टर कामावर गेलेले आहेत, मुली स्कूलला गेलेले आहेत. जे जे ते आपापल्या कामाला सगळे गेलेले आहेत. तर आता माझं इथून पुढचं जे रुटीन थोडंफार आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर ती गेल्यानंतर माझं जे किचन असतं ते मी कशाप्रकारे आवरते किंवा किचनवरचा जो पसारा एवढा असतो तो मी कसा व्यवस्थित लावून घेते किंवा व्यवस्थित ठेवते हे तुमच्याशी थोडं शेअर केलेलं आहे. तर इकडे बघू शकता सगळी रात्रीची भांडी जी होती तर ती मी सगळी व्यवस्थित लावून घेतलेली आहेत. आणि आता इकडे मी किचनवरचं जे काही आहे ते सगळं आवरून घेतलेलं आहे. म्हणजे जसं की अ, अ, चपातीचा डब्बा, दूध वगैरे सगळं एका साईडला ठेवलं. तर आता इथं मी तांदूळ आहे ते धुत आहे. कारण भात आणि डाळ बनवायची आहे. चपाती भाजी तर सकाळी झालेलीच असते. तर मग इकडे मुली आल्या की नंतर त्यांना चपाती भाजी सकाळी डब्याला मी देतेच आणि घरी आल्यानंतर त्यांना थोडं डाळ भात किंवा आमटी भात असं काहीतरी खायचंच असतं. मग सकाळी पण चपाती भाजी खाल्लेली असते. घरी येऊन पण परत नको असतं त्यांना. कधी खातात, कधी नाही खात. मग त्यांच्यासाठी मग डाळ आणि भात आहे तो मी बनवून घेते. कधी आमटी असते, कधी डाळ असते. अ, म्हणजे रोज असं डाळ असते असं काही हे नाही. कधी म्हणजे जसं अ, खावंसं वाटेल तसं चालू असतं. तर इकडे मी भात आहे तो मी धुवून ठेवलेला आहे आणि आता इकडं मुगाची डाळ आहे ती मी धुवून गॅसवर ठेवत आहे. डाळ आणि भात वेगळंच शिजवून घेते. कुकरला लावल्यावर दोन्ही पण एकदम होतात. पण मी कुकरला लावत नाही कारण मला जो भात आहे तो असाच शिजवलेला आवडतो. कुकरचा भात नाही आवडत. तो सवय झालेला आहे की असंच भात शिजवून घ्यायचा. तर ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर इकडे डाळसुद्धा शिजत ठेवलेली आहे. तर त्या डाळीमध्येच मग मी आता मिरची 2-3 मिरच्या आणि 1 टोमॅटो आहे तो टाकणार आहे. वरण नाही, डाळ बनवणार आहे. वरण म्हणजे आमच्याकडे खोबरं, लसूण याची फोडणी दिली जाते, तर त्याला वरण म्हणतात आणि डाळ म्हणजे टोमॅटो, मिरची, हिंग वगैरे असा. हिंग मी शक्यतो टाकत नाही, चांगलं असतं. पण चव पोरींना जरा जरी चेंज झाली ना, तरी पोरी खात नाहीत. अशा त्यांची नखरे आहेत. एक म्हणजे एकच चव त्यांना लागते. थोडं जरी आपण जरा डिफरन्स केला तर नको असतं त्यांना. तर ह्याच्यात मी मिरची आहे ती मोठी-मोठी चिरून टाकलेली आहे आणि 1 टोमॅटो टाकणार आहे. आणि टोमॅटो आणि मिरची ह्या डाळीबरोबरच शिजून निघेल. मग फक्त नंतर लसूण, जिरं, मोहरी आणि अ, टाकलं कढीपत्ता वगैरे ते होऊन जातं. पण माझ्याकडे सध्या कढीपत्ता आणि कोथिंबीर संपलेली आहे त्यामुळे मी ती टाकणार नाही. तर अशाच पद्धतीने मी थोडीशी साधी सिंपल डाळ बनवून घेणार आहे. तर इकडं मी आता टोमॅटो, मिरची आहे ते टाकून घेतलेलं आहे. इकडे आता भांडी बघू शकता तुम्ही. ती भांडी आहेत सगळं आवरून भाजी वगैरे आहे ती मी काढून ठेवलेली आहे. चपात्या व्यवस्थित डब्यात ठेवून दिलेल्या आहेत. तर इकडे भात आहे तो शिजतो आहे. तर मी तोपर्यंत भात आणि डाळ शिजेपर्यंत मग जी भांडी आहेत बेसिनमध्ये तर ती म्हटलं तेवढी घासून घेते. म्हणजे आणि बाकीचं कसं कपडे वगैरे तरी आवरलेलीच आहेत माझी. फक्त आता इथे भांडी आणि डाळ-भात झाला की झालं. मग जी कपडे काही आहेत सुकलेली तर त्यांच्या घड्या घालायच्या आहेत. एकवर एकवर काही ना काहीतरी काम असतं. पण सगळंच शेअर करणे शक्य नाही. जेवढं होतं पॉसिबल तेवढं मी शेअर करते. तर दिवसभर पण आपलं काही ना काहीतरी एक्स्ट्रा काम असतं. जसे दळणं करणे, भाजी साफ वगैरे करणे किंवा काही ना काहीतरी असतंच. पण सगळंच जर फुल व्लॉग, फुल रुटीनचा बनवायचा तर खूप वेळ लागेल आणि आपण ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस खूप होऊन जातं आणि परत ते एडिटिंग करावं लागतं. त्यामुळे थोडं-थोडं मी पार्ट आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर आता इकडे भांडी घासून झालेली आहेत. तर आता इकडे भांडी आहेत ते धुवून घेतलेली सुद्धा आहेत आणि आता जे भातामध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं तर ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. असं भात येळून किंवा गाळून म्हणतो आपण त्या प्रकारे मी भात करून घेते. त्यात भाताची पाणी असतं ते एक्स्ट्राचं काढून घेते. आणि आता कसं एक झाकण देऊन एक वाफ जरी आता काढली तरी भात छान शिजून जातो. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे खूप असं पाणीसुद्धा लागत नाही आणि 1-2 म्हणजे असं 2-4 उकळीमध्ये म्हणजे असं ठेवला भात 5 मिनिटासाठी तरी भात पटकन शिजतो. असं खूप वेळ लागत नाही भात शिजायला सुद्धा. तर इकडे भात वगैरे झालेला आहे. तो मी बारीक गॅसवर ठेवलेला आहे आणि किचन जी शेगडी आहे ती खूप काही घाण झालेली नाही.
चपाती भाजीच फक्त भाकरी बनवल्या की कसं खूप घाण भाकरी बनवली की कशी त्याचे डाग वगैरे पडतात, मग ते घासूनच घ्यावं लागतं. पण आता चपाती असल्यामुळे सगळं मी शेगडी आहे ती मी पुसूनच घेतलेली आहे. तर इकडे झाडांना सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. किचन ओटा क्लीन केलेला आहे. शेगडीसुद्धा क्लीन केलेली आहे. आणि डाळीत थोडं मला पाणी कमी वाटलं म्हणून त्यात पाणी ओतून घेतलेलं आहे. तर इकडे झाडांना सुद्धा पाणी घालून झालेलं आहे. तोपर्यंत बघू शकता भातसुद्धा आहे तो म्हणजे शिजलेलाच आहे जवळ तर आता थोडा एक वाफ येऊन दिली की मग होऊन जाईल. तर आता इकडे जी काही कपडे होती काढलेली, तर खूप सारे कपडे होते, तर त्यांच्या घड्या घालायच्या होत्या. तर ते मी इथं करत बसलेली आहे. कपड्यांच्या घड्या घालत बसलेली आहे. तर मला कपडे घड्या घालायचा खूप कंटाळा येतो. पण कधीतरी हे करावंच लागतं. आणि आता हे कपाटात मी ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित ठेवणार आहे. या कपाटामध्ये 4 ज्याचे त्याचे कप्पे वेगवेगळे आहेत. तर तरीसुद्धा खूप अस्तव्यस्त झालेलं आहे. खूप दिवस झालं कपाट लावलेलंच नाही. कपाटसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पण आता पुण्यावरून परत आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर परत कसं होणार आहे की सगळं विस्कटणार कपडे इकडचे तिकडचे. म्हणून म्हटलं परत आल्यानंतरच बघेन. पण काय माहिती कधी कपाट मी व्यवस्थित लावून घेते. खूप अस्तव्यस्त झालेलं आहे कपाट खरं तर. ते सुद्धा मला लावणं गरजेचं आहे. तर आता इकडे डाळ आहे तिला मी फोडणी देत आहे. साधी सिंपल आहे. तेल एक पळी घेतलेलं आहे. नंतर त्याच्यातच लसूण आहे तो टाकलेला आहे. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, कोथिंबीर नाही त्यामुळे मी काही टाकलेलं नाही. तर साधी सिंपल अशी डाळ पण खूप छान टेस्टी झाली ती अशी बनवलेली आहे. लसूण टाकलेलं आहे, जिरं, मोहरी, हळद टाकलेली आहे. तर आता ही जी डाळ शिजवून घेतलेली तर ती मी टाकलेली आहे आणि उकळी येऊन द्यायची आणि मस्त गरम-गरम डाळ-भात आणि इंद्रायणी तांदूळ मस्त छान लागतं आणि त्याच्यावर हे तूप असेल तर खूपच टेस्टी लागते. तर इथेच व्हिडिओ एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू. बाय.